नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनची पोळी. तर त्यासाठी मी बेसन घेणार आहे पातेल्यामध्ये एका. तर हे बघा 3 चमचे मी 3-3.5 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे लाल मिरची कट करून घेतलेली आहे बारीक आणि मीठ घेतलेलं आहे. तर हे टाकायचं आहे ह्यामध्ये. आता आपल्याला यामध्ये घालायची थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. बघा एवढं घेतलेलं आहे मी. थोडंसं यामध्ये घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला थोडं. आता ह्याला पाणी घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये गुठळ्या होता कामा नये, सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्या गुठळे झालेल्या नाही आहेत यामध्ये. आता आपण पोळी करायला घेऊया. पोळी करण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आपल्याला ह्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता हे तेल असं उलट नाही आपल्याला पसरून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे पीठ तयार केले आपण. तर ह्या पिठाचं थोडंसं पीठ आपल्याला ह्यावर टाकायचं आहे आणि हे असं थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. यावर थोडंसं तेल टाकायचं आणि बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे यावर. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या बाजूने अशा कडा सोडून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने. याला पलटी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्या खालून असं थोडंसं तेल सोडायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने वरतून असं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तर हे बघा आता दुसऱ्या बाजूने आपली भाजलेली आहे छान. हे बघा पलटी करून घेतलेली आहे. हे बघा तर आपली आता बेसन पोळी छान अशी तयार झालेली आहे. आता अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. आता हे बघा अजून एक तुम्हाला करून दाखवते. त्यासाठी मी तव्यावर तेल टाकलेलं आहे. आता ह्याला तेलाला छान असं पसरवून घेणार आहे. आता आपण हे जे पीठ तयार केले ते ह्यावर टाकायचं आहे आपल्याला आणि हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता बाजूने यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. हे बघा आता ह्या कडा अशा बाजूने सुटलेल्या आहे त्याच्या. तर आपण आता याला पलटी करून घ्यायचं आहे. अलगद आपल्याला हे उचलून घ्यायचं आहे असं. आता खालूनही आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बाजूने थोडंसं तेल सोडायचं आपल्याला, म्हणजे छान असं भाजलं जातं. तर हे बघा खालूनही छान असं भाजलेलं आहे.
तर आपली बेसन पोळी तयार झालेली आहे। हे बघा, आता मी अशा पद्धतीने सगळ्या बेसनच्या पोळ्या करून करणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या बेसनच्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।